नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर ब्लाउज वरून माप कशी घ्यायची आहेत आणि पेपिंग कशी तयार करायची आहे ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। त्याच्यासाठी ब्लाउज आपल्याला सरळ रेषेत करून आपल्याला ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। जिथं शोल्डर जॉइंट केलेला आहे तिथून आपल्याला उंची मोजायची आहे। उंची आलेली आहे, तयार उंची आहे 13 इंच। आपल्याला सर्व मेजरमेंट हे नोट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ब्लाउज आपल्याला बरोबर करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला छाती मोजून घ्यायची आहे। तर छाती आलेली आहे 9 इंच। इथं आपल्याला लुजिंग अजिबात द्यायची गरज नाही, कारण हे बॉडी मेजरमेंट नाही तर हे ब्लाउजचं माप आहे। त्याच्यासाठी इथं लुजिंग वगैरे द्यायची गरजच नाही। तर हे 36 इंचाचं ब्लाउजचा पॅटर्न आहे। 9 इंच आलेली आहे छाती। त्याच्यानंतर कमर आलेला आहे 8 इंच। 8 चौक 32 म्हणजेच कमर आलेला आहे 32 इंच। आपल्याला आधी सर्व मेजरमेंट हे नोट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे। गळा आपल्याला जिथं जॉइंट केलेलं आहे शोल्डर तिथून मोजून घ्यायचा आहे 6 इंच। पुढचा गळा आलेला आहे 6.5 इंच आणि मागच्या साईडचा गळा आलेला आहे 9 इंच। त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे। कटोरी आलेली आहे 5 इंच, पण ही कटोरी एकदम लहान अशी आहे। 36 इंच साईज साठी आपल्याला 5.5 किंवा 6 इंचाची कटोरी लागते। इथं हे कटोरीचं माप हे थोडं लहान झालेलं आहे, त्याच्यामुळे मी इथं कटोरी 5.5 इंचाची करून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। शोल्डर आलेला आहे 11 इंच। त्याचा निम्मा करून घ्यायचा आहे, ते 5.5 इंचाचं घ्यायचं आहे। जिथं शोल्डर जॉइंट केलेला आहे तिथून आपल्याला बाहीची लांबी मोजायची आहे, तर ती आलेली आहे 4.25 इंच। त्याच्यानंतर दंडघेर मोजून घ्यायचा आहे। दंडघेर आलेला आहे 5.5 इंच। त्याच्यानंतर बाही कटिंग करत असताना बाहीची लांबी दंडघेर आपण मोजून घेतला, परंतु रुंदी कशी काढायची तर आपल्याला इथं आर्म होलचा घेर मोजून घ्यायचा आहे। आर्म होलचा घेर आलेला आहे 7.5 इंच। त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे, तर आपली बाहीची रुंदी तयार होणार आहे। हे मेजरमेंट आपण सर्व नोट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक कटिंग करून घ्यायची आहे। ब्लाउजची उंची ही 13 इंच आहे, पण आपल्याला 15 इंचाची करायची आहे। तयार उंची ही 14 ठेवायची आहे। आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी तयार उंची आहे 14 इंच, मी 15 इंचावर 2 खुणा करून घेत आहे आणि पट्टीने सरळ रेष ड्रॉ करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचा आहे 5 इंच। 2 इंचाच्या 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग आधी आपल्याला मुंडा आणि गळा दोघंही डाऊन करून घ्यायचे आहेत। मुंडा आपल्याला 4 पॉइंट किंवा अर्धा इंच इतका डाऊन करून घ्यायचा आहे आणि गळा आपल्याला 5 इंच इतक्या अंतरावर डाऊन करून घ्यायचा आहे। आधी आपल्याला बॅक साईडची कटिंग करायची आहे, नंतर आपल्याला फ्रंट साईडची कटिंग करायची आहे। गळा मी ओपन केला 2 इंचावर बॅक साईडचा।
त्याच्यावरूनच आपल्याला फ्रंट साईडसाठी पूर्ण कॉपी करून घ्यायची आहे। मी बॅक साईडचा पॅटर्न हा तयार करून घेतला आणि तोच मी फ्रंट साईडसाठी कॉपी करून घेतला। गळा ओपन करायचा आहे 2 इंचावर। पुढचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंचाचा तयार आहे। त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी 7 इंचावर गळ्याची खोली घेतलेली आहे। साधा गोल गळा तयार करून घ्यायचा आहे। बॅक साईडची कटिंग ही सर्व प्रकारे सारखीच असते। खाली मी पाऊण इंच अंतर आधीच वाढवून घेतलेलं आहे आणि आपल्याला क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत, म्हणजे क्रॉस पट्टी ही नंतर वाढवायचं काम नाही, आधीच मी वाढवून घेतली। इथं मी 2.25 इंच आणि वरती पाऊण इंच इतकं अंतर वरती उचलून घेतलं आणि क्रॉस पट्टी ही तयार करून घेतली। क्रॉस पट्टी वेगळी कटिंग करण्यापेक्षा आधीच आपल्याला पाऊण इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी कटोरी घेतली 5.25 इंचाची, 2 खुणा करून घेतल्या आणि पट्टीने सरळ रेषी ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर मुंड्याचा आपण बॅक साईडचा शेप दिलेला आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावर आणि गळ्यापासून जिथं गळ्याचा 7 इंचावर खूण केलेली आहे तिथून 1.5 इंचावर अशी खूण करून घ्यायची आणि ते पॉइंट मिळवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर कटोरीला आपला थोडा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। इथं आपली कटोरी आहे, तिचा मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे आणि 1 इंच वरती सरळ रेष ओढून घ्यायची आहे। कटोरीचा पॉइंट तयार करून घ्यायचा आहे। आता आपल्याला याची सर्व कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी आपली क्रॉस पट्टी योग पट्टी ही तयार झालेली आहे, परंतु आपल्याला कटोरी ही वाढवायची आहे। कटोरी ही आपल्याला नवीन कागदावर वाढवावी लागणार आहे। इथं कुठेही शिलाई मार्जिन काहीच ॲड करायची गरज नाही, आता आपण सर्व ॲड करून घेतलेलं आहे। आधी आपण आता कटोरी वाढवून घेऊया। त्याच्यासाठी नवीन कागदावर मी कटोरी ही पूर्ण कॉपी करून घेत आहे आणि पट्टीने आपल्याला दोघही बाजूंना सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत। दोघही बाजूंना मी सरळ रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि जिथं आपण पॉइंट घेतलेला आहे तिथंही खाली आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 1.5 इंचावर तिघ रेषांवर आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। नंतर आपल्याला वरती 1 इंच इथं आपल्याला पाव इंच आणि इथं आय हुक साठी आपल्याला पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि इथं आपण हे अंतर खुणा करून घेतलेल्या आहेत 1.5 इंचाच्या, त्या सर्व पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथं फक्त आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि जिथं आपण 1.5 इंचाची खूण केलेली आहे तिथं आपल्याला तिरकस करून घ्यायचं आहे। आपली ही गोल कटोरी रेडी झालेली आहे, त्याची आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला इथं पाव इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि गोल बाजू त्या पाव इंचावर ठेवून घ्यायची आहे। परत गोल बाजूवरतीही आपल्याला पाव इंच अंतर सोडून द्यायचं आहे। नंतर आपल्याला कटोरी आपली 3 इंचाला 1 पॉइंट कमी इतकी अंतरावर खूण करून घ्यायचं आहे। पुढे 1.5 इंच डाटसाठी बरोबर उरतो अंतर। हुबा डाट घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंचाची साईज मोठी आहे, त्याच्यामुळे हुबा डाट आपल्याला 2.25 इंचाचा घ्यायचा आहे आणि आडवा हा 1.5 इंचाचा। त्याच्यानंतर आपल्याला कटोरी अशी मोडून घ्यायची आहे। अशी छान गोल अशी कटोरी रेडी झालेली आहे। फिटिंग करून झाल्यानंतर कुठेही कमी जास्त असं अंतर होत नाही। अशा पद्धतीने 36 साईज कटोरी ब्लाउजची कटिंग केली तर परफेक्ट अशी फिटिंग आणि छान पद्धतीने कटिंग होईल। त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे। बाही आहे 4.25 इंचाची, तर 4.25 इंचावर मी 2 खुणा करून घेत आहे आणि पुढे वरती 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करून घेत आहे।
अशी मी 5.25 इंचावर खुणा करून घेतल्या। माझ्याकडे बंद बाजू आहे। त्याच्यानंतर मी दंडघेर मोजून घेतला 5.5 इंच आणि आपण मुंड्याचा शेप मोजून घेतलेला आहे, तो आहे 7.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने मी बॉक्स तयार करून घेत आहे। 5 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच किंवा 2.25 इंच। पुढे 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मध्य सेंटरला सरळ रेष ड्रॉ करून घ्यायची आहे। 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आणि तिथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। आधी आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे। तिथं आपल्याला दोघही बाजूंनी मोजून हे 1.5 इंच इतकं अंतर यायला पाहिजे अशा 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडच्या बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर फ्रंट साईडचा शेप द्यायचा आहे। फ्रंट साईडसाठी आपण जे अंतर घेतलेलं आहे मध्य सेंटरच्या, परत तिथंही आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला फ्रंट साईडच्या बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप देऊन छान अशी बाही तयार करून घ्यायची आहे। कुठेही कमी जास्त अशी होणार नाही। इथं आपल्याला शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे, तिथं आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। बाहीची कटिंग करत असताना केव्हाही बॅक साईडची कटिंग करायची आहे। मध्य सेंटरला कट मारून घ्यायचा आहे आणि मग फ्रंट साईडची कटिंग करायची आहे। अशा पद्धतीने बॅक साईड, फ्रंट साईड आणि सर्व कटिंग मी तयार करून घेतलेली आहे। परफेक्ट अशी फिटिंग येते, कुठेही कमी जास्त असं अंतर होत नाही। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा। छान अशी गोल कटोरी आहे, कुठेही कमी जास्त असं होत नाही।